नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत, स्टेट TOT, राज्यस्तर TOTसाठी जिल्हास्तर सुलभकांची नावे कळविण्याबाबत. संदर्भ आहे शासन निर्णय क्रमांक 14/7/2025. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की शासन निर्णय 14/7/2025 अन्वये 2025-26 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत आहे. नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होत असताना मागील शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच 2025-26मध्ये इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम बदलला होता, पाठ्यपुस्तक बदललं होतं. आणि आता या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथी या 3 वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार आहे. आणि त्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण देण्याबाबतचं हे एक पत्र आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27चं 15 जून 2026 पासून महाराष्ट्र राज्यात सर्वदूर एकाच वेळेस सुरू होणार आहे आणि नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्यासाठी इयत्ता दुसरी, तिसरी, चौथीच्या शिक्षकांसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर प्रशिक्षणाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. प्रशिक्षणासाठी मराठी, उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी स्वतंत्रपणे राबवलं जाणार आहे. अन्य माध्यमांना मराठी माध्यमांसोबतच प्रशिक्षण दिलं जाणार आहे. उर्दू माध्यमांसाठी राज्यस्तर आणि जिल्हास्तर असे 2च टप्प्यांमध्ये प्रशिक्षण होणार आहे. तर मराठी माध्यमाचं प्रशिक्षण हे राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुकास्तर अशा 3 टप्प्यांवर होणार आहे. तर प्रशिक्षणाचा कालावधी अपेक्षित दिलेला आहे की प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांचे निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी इयत्ता दुसरीसाठी 3 दिवस आणि इयत्ता तिसरी आणि चौथीसाठी 4 दिवसाचं प्रशिक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे. आणि प्रशिक्षणाचं वेळापत्रक पण या ठिकाणी दिलेलं आहे. राज्यस्तरावरचं जे TOT आहे ते 4 मे ते 7 मे 2026 या कालावधीमध्ये मराठी आणि इतर सर्व माध्यमांसाठी होणार आहे. जिल्हास्तरावरचं प्रशिक्षण हे 11 मे ते 14 मे या कालावधीमध्ये जिल्हास्तरावर होईल. आणि तालुकास्तराचं प्रशिक्षण हे 18 मे ते 30 मेच्या कालावधीमध्ये इयत्ता दुसरीसाठी 3 दिवस आणि तिसरीसाठी 4 दिवस असं टप्प्याटप्प्याने तालुकास्तरावर होणार आहे. आणि तशाच प्रकारचं प्रशिक्षण राज्यस्तर आणि जिल्हास्तर उर्दूचं सुद्धा होणार आहे. इयत्ता दुसरी दिवसासाठी 1 दिवसाचा कालावधी कमी आहे, परंतु प्रशिक्षणाची सुरुवात ही सर्वदूर पहिल्या दिवस सोबतच सुरू होईल आणि 1 दिवस अगोदर दुसरीचं प्रशिक्षण संपेल. प्रशिक्षणासाठी जे घटक संच आहेत ते घटक संच वाटपच्या संदर्भात सुद्धा यात सूचना दिलेल्या आहेत. आणि प्रत्येक शाळेसाठी एक संच तालुकास्तरापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. त्याचं वितरणसुद्धा तालुकास्तरापर्यंत होणार आहे. प्रशिक्षणार्थ्यांना ते पुस्तक सोबत घेऊन प्रशिक्षणासाठी येणं अपेक्षित आहे. या प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये संपूर्ण सविस्तर घटक संच आणि वाचन साहित्याच्या संदर्भात कार्यक्रम सुरू होईल. प्रशिक्षणार्थी आणि सुलभकांच्या संदर्भामध्ये जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजनाची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था म्हणजेच डायट यांची राहणार आहे. माध्यमनिहाय प्रशिक्षणार्थी संख्या असेल किंवा तपशीलवार नियोजन जोडलेलं आहे. त्यानुसार 60 प्रशिक्षणार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे बॅचेस तयार करून हे प्रशिक्षणाचं स्थळ आणि तज्ज्ञांची निवड करणं अपेक्षित आहे. उर्दू माध्यमासाठी तालुका स्तरावर पुरेशी संख्या होत नसल्यामुळे जिल्हास्तर आणि राज्यस्तर असं 2च टप्प्यांवर हे प्रशिक्षण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याचं प्रशिक्षणाचं नियोजन देतानाच उर्दूचं पण तालुका स्तराची संख्या आपल्याला एकत्रित विचार करावा लागणार आहे. या सर्व दृष्टीने तयार करायच्या गोष्टींमध्ये प्रशिक्षणार्थी संख्या असेल, उपलब्ध सुलभक संख्या असेल, या संपूर्ण बाबतीतलं कामकाज पुढील कालमर्यादित करावं लागणार आहे. पर्यवेक्षण आणि समन्वय राज्यस्तरावरच्या तज्ज्ञांचा जिल्हास्तर आणि तालुकास्तर प्रशिक्षणासाठी आवश्यकतानुसार उपयोग करून घेता येणार आहे. विभागातील प्रशिक्षण परिणामकारक होण्यासाठी क्षेत्रीय वैद्य प्राधिकरण म्हणजेच RA आणि डायट यांचा समन्वय अपेक्षित आहे. प्रशिक्षणासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांनी प्रशिक्षणार्थ्यांना वेळेत उपस्थित राहतील यासाठी आदेश देणं अपेक्षित आहे. राज्यातील शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक प्रशिक्षणासाठी विस्तर मार्गदर्शन प्राप्त होणार. खाजगी विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहित शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये तरतूद उपलब्ध असणार नाही. मात्र ते प्रशिक्षण करावं किंवा कसे याबाबतही आपल्याला सूचना मार्गदर्शन मिळतीलच. तसंच इयत्ता 6वीच्या प्रशिक्षणाबाबत सुद्धा कळवण्यात येणार आहे. म्हणजे इयत्ता 6वीचा अभ्यासक्रमसुद्धा बदलणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा नियोजन सुरू आहे. अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे. राज्यस्तरावर प्रशिक्षणासाठीचे संपूर्ण तपशील, प्रशिक्षणासाठी उत्तम कौशल्य असणारे, अभ्यासक्रम निर्मितीमध्ये सहभागी असणारे सदस्य,
अनुभवी व्याख्याता, पर्यवेक्षी अधिकारी, शिक्षक, अध्यापक, विद्यालयातील अध्यापकाचार्य यांचा समावेश राज्यस्तर आणि जिल्हास्तर प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून प्रशिक्षक म्हणून घेणं अपेक्षित आहे. राज्यस्तरावरच्या संपूर्ण अपेक्षित संख्येनुसार तज्ज्ञ सुलभकांची निवड करावी लागणार आहे. राज्यस्तराचं प्रशिक्षण TOT प्रशिक्षणासाठी यांच्या तपशीलवरील विस्तर सूचना आपल्याला या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि तशाच पद्धतीचे जिल्हास्तर आणि तालुकास्तर प्रशिक्षणसुद्धा होणार आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण हे पत्र आहे. यानुसार पुढील काळामध्ये आपल्याला शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण म्हणजे इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकानुसार प्रशिक्षण घेतलं जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी सर्व शिक्षकांनी तयारीत राहणं अपेक्षित आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020नुसार बदलत्या काळामध्ये बदलता अभ्यासक्रमानुसार आता आपण या शैक्षणिक वर्षामध्ये 2री, 3री आणि 4थीचा आणि 6वीचा सुद्धा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण पुढच्या काळात होणार आहे. आपल्या सर्वांना या प्रशिक्षणासाठी मनापासून शुभेच्छा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.